कडक मसालेदार चहा हे ऐकून असं वाटतं ना, पटकन एक वडा उचलावा आणि सोबत एक मस्त चहाचा घोट घ्यावा. भज्यांचे शौकीन असाल ना, तर हा मिरची वडा नक्की करून बघा. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र अंकारे. सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत राजस्थानमधील फेमस असा मिरची वडा. तर या मिरची वड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय तर ते आपण पाहूयात. तर आपण सर्वप्रथम जे आहे ते वड्याचं जे कोटिंग आहे ते आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपण बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ आहे, थोडं हिंग आहे, ओवा आहे, सोडा आहे आणि हळद आहे. आपण 2 कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमच तांदळाचं पीठ टाकत आहोत. पाव चमच मीठ टाकायचं आहे, पाव चमच हळद टाकायची आहे, अर्धा चमच ओवा टाकायचा आहे, पाव चमच सोडा टाकायचा आहे आणि 1 पाव चमच आपल्याला हिंग टाकायचं आहे. हे पचनासाठी आपल्याला चांगलं असतं. आता आपण हे कोरडंच पहिले मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी जे आहे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. जास्त पाणी टाकलं तर ते गुठळ्या तशाच राहतात त्याच्या. पुन्हा एकदा थोडं पाणी घाला. आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. एक असं बोट घालून बघायचं, तर तुमच्या त्या बोटाला चिपकत असेल तर समजायचं का आपलं बॅटर व्यवस्थित रेडी आहे. तर हे आपण अर्धा तास साईडला ठेवून देऊया. आता वड्यासाठी जी आहे ती कोटिंग आपली बेसनाची झालेली आहे. तर आता मिरची वड्यामध्ये जी स्टफिंग आपण करणार आहोत बटाट्याची, तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया. आपण घेतलेलं आहे 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. एक 8 ते 9 राजस्थानी मिरच्या आहेत. त्यानंतर अद्रक आहे, लसूण आहे, त्यानंतर मिरचीची पेस्ट आपण घेतलेली आहे, त्यानंतर हिंग आहे, मीठ आहे, त्यानंतर धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, एक अर्धा लिंबू आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. बटाटे जे आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक करायचे आहेत. ते बटाटे जे आहेत ते आता आपले मॅश करून झालेले आहेत. आता या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर कट कशा करायचे आहेत, आपल्याला एक उभा असा कट द्यायचा आहे, वरच्यावर कट द्यायचा आहे, आपल्याला आरपार नाही करायचं आहे आणि असं आपलं एवढं ओपन करायचं आहे. यामध्ये आपल्याला स्टफिंग करण्यासाठी व्यवस्थित होईल. जर तुम्हाला या बिया जर काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता, पण एवढ्या त्यात तिखट नसतात, त्यामुळे आपण ते ठेवून देणार आहोत. आपण अजून सगळं करून घेऊया. मुळात म्हणजे ही जी मिरची आहे ती राजस्थानमध्ये जास्त प्रमाणे वापरली जाते. तिकडे याचे भजी खूप खाल्ले जातात. याच्यापेक्षा लहान एक मिरची असते, तिचे तुम्ही करू शकताय. पहा, आपण सर्व मिरच्या ज्या आहेत त्या आपण अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण स्टफिंगची सुरुवात करूया. तेल घ्यायचं आहे आपल्याला जरा. पाव चमच आपल्याला हिंग टाकायची आहे, लसूण टाकायचं आहे, अद्रक टाकायचं आहे, आपली मिरची पेस्ट जी होती ती सुद्धा टाकायची आहे. 1 मिनिट थोडंसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण जो मॅश केलेला बटाटा होता तो आपण टाकायचा आहे. एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाव चमच आपल्याला हळद टाकायची आहे, धना पावडर टाकायची 1 चमच, जिरा पावडर टाकायची अर्धा चमच, एक अर्धा चमच मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं एकदम एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. लिंबू जे आहेत आपल्याला लास्टला टाकायचं आहे, नाहीतर पहिले जर तुम्ही टाकला तर तो आपल्याला भाजीला कडवटपणा येतो. कोथिंबीर टाकायची आहे. एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडं थंड होऊन द्यायचं आहे. आता स्टफिंगचं जे मिश्रण आहे ते पण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण या मिरचीमध्ये ते बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते आपण भरून घेणार आहोत. या मिरच्या ज्या आहेत त्यामध्ये आपण हे मिश्रण जे आहे ते असं घ्यायचं आहे आणि यात टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला पूर्ण भरून घ्यायची आहे मिरची.
पहा अशा प्रकारे भरून घ्यायची आहे। मी सर्व एक 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 सगळं भरून घेतोय। सर्व मिरच्यांमध्ये मी आता बटाट्याचं जे मिश्रण होतं ते स्टफ करून घेतलेलं आहे। तर आता आपण या फ्राय करून घेऊयात। हा जी कोटिंग जी आहे ती या प्रकारे अशी कोटिंग झाली पाहिजे। आता आपण तेलात सोडत आहोत। तीन ते 4 मिनिट आपल्याला तळून घ्यायचं आहे, व्यवस्थित कुरकुरीत करायचे। गरमागरम चहा, बाहेर धो धो पाऊस आणि हा कुरकुरीत मिरची वडा, यापेक्षा अजून काय पाहिजे। तर अशा प्रकारे आज आपण इथं कुरकुरीत चवीला मस्त लागणारी राजस्थानी मिरची वडा कसा करायचा हे बघितलं। राजस्थानी मिरची वडा आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झालाय ते मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच नवीन नवीन तुम्हाला जर रेसिपी बघायची असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।